निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर शहरातील नागरिकांसोबत हक्काच्या रेल्वेसाठी संवाद। रेल्वे परत आणणारच, चक्का जाम हा होणारच, आमदार सत्यजित तांबे यांची तरबोक्ती। सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी जनआंदोलनाचं आव्हान केलंय। 9 ऑगस्ट रोजी पुणे नाशिक महामार्गावर चक्का जाम करणार अशी माहिती सत्यजित तांबे यांच्या गटाकडून करण्यात येत आहे। तर हे आंदोलन ठिकठिकाणी होणार असल्यानं या आंदोलनाकडे राज्याचं लक्ष लागून आहे। या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वपक्षीय विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मालपानी लॉन्स संगमनेर येथे बैठक घेतली आहे। या बैठकीतून आमदार तांबे व थोरात यांनी आंदोलन होणारच आणि पुणे नाशिक व्हाया संगमनेर रेल्वे आणणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे। तर दुसरीकडे मात्र आमदार अमोल खताळ यांनी काल खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या समवेत रेल्वे मंत्री अश्विन प्रधान यांची भेट घेतली आहे। तर पालकमंत्री विखे पाटील यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून एक समिती गठीत केली आहे। या समितीनं 8 दिवसात अभिप्राय कळवायचा आहे। 60 दिवसामध्ये हा अभिप्राय जो आहे तो कळवायचा आहे असं देखील माहिती महायुतीच्या गोटातून व्यक्त केली जाते। त्यामुळे संगमनेरचे विधानसभा आमदार खताळ पाटील व नाशिक पदवीधरचे आमदार तांबे पाटील यांनी रेल्वेसाठी कंबर कसलेली सध्या तरी चित्र दिसत आहे। हे आंदोलन नाशिक पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर चक्का जाम स्वरूपात करण्यात येणार आहे। आमदार तांबे यांच्या मते हा रेल्वे प्रकल्प केवळ वाहतुकीचाच नव्हे तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून जन आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे असं म्हटलंय। या आंदोलनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये देखील जनजागृती जी आहे ती करण्यात आली आहे। नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग ही मागणी केवळ एका शहराची नसून या मार्गासाठी सर्वांनी आंदोलनात उतरण्याची गरज यावेळी मांडण्यात आली। हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं किंवा व्यक्तीचं नसून भावी पिढ्यांच्या हितासाठी उभारलं जात आहे। या मागणीसाठी कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असून आता पक्षभेद विसरून एकत्रित बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे। काही ग्रामस्थांनी बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि भजनी मंडळांसह आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे। आमदार अमोल खताळ यांनी देखील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासंदर्भात नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांची भेट घेतली। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब व आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या समवेत आमदार अमोल खताळ यांच्या समवेत भेट घेतली। यावेळी रेल्वे मंत्री महोदयांसोबत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय। या रेल्वे प्रकल्पासंदर्भात GMRT निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे होत असलेला विलंब याबाबत नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या भावना रेल्वे मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या। यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी देखील सरळ रेल्वे मार्गाबाबत अश्विनी वैष्णवजी यांच्या समोर आग्रही अशी भूमिका मांडली आहे। लोकभावना लक्षात घेता त्यांनी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन यावेळी दिलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या रेल्वे मार्गाच्या संरेखनाच्या आणि GMRT यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून समितीचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे। आजच्या या बैठकीतून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्र्यांची सकारात्मकता पाहता हा बहुप्रतीक्षित रेल्वे प्रकल्प निश्चितच मार्गी लागेल असा दृढ विश्वास मात्र महायुतीच्या गोटातून व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आता 9 ऑगस्ट रोजी सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन होत आहे। आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। बघूयात आता पुणे नाशिक रेल्वेसाठी आणखी हे आंदोलन
कशा पद्धतीनं होते. रासत्ता न्यूज, बीर, संगमनेर.